हे श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी पार्वती पदे शिव हर हर महादेव हरे हे जो काया वाचा मनसी शरण गे श्रीरामाशी क्षणार्धे सोडावे त्याशी राम भक्तासी कृपाळू हे झालं जो काया वाचे मनसी शरण गे श्रीरामाशी क्षणार्धे सोडावी त्याशी राम भक्ताशी कृपाळू. गावबा काका कथा सांगतायत कारण तन मन धन आणि खरंच या ठिकाणी भगवंताची कृपा जो काया वाचा हे सर्व मनानं त्या ठिकाणी भगवंताच्या अधीन होतो त्याच्यावर देव एकच भावेचा भोग केला. अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव असल तर देव प्रसन्न व्हायला त्याची प्राप्ती व्हायला वेळच लागत नाही. तसं या पर्वतावर ज्यावेळेस हनुमंतराया मनामध्ये संकल्प विकल्प आहे दिव्य औषधी सापडत नाहीत आणि आता मग रिकाम्या हातानं कसं परत जावं दिव्य औषधी समजून जर हे पाला जर भारा बांधून नेला तर वानर माझी निर्वसना करतील मला हसतील आणि म्हणून त्यावेळेस रामपर्वचं स्मरण हनुमंतरायाला झालं आणि झाल्याबरोबर बुद्धीचा दाता तो रामप्रभूया बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशिव राजे सकळ सिद्धी लागली चालना मिळाली आणि मिळाल्याबरोबर रामप्रभू प्रसन्न झाले. हनुमंतरायाला कळालं काय करावं आता पुढच्या ओळीमध्ये ऐको. बुद्धीचे बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन वा वा तेने होणे प्रसन्न कपिनंदन प्रबोधीला. बुद्धीचा दाता रामप्रभू इथं आणि ज्यावेळेस रामप्रभूचा धावा हनुमंतरायांनी केलेला आहे इतका वेळ रामाचं विस्मरण झालं मनामध्ये विकल्प आले राम विसरला काय करावं हनुमंतरायाला कळालं नाही. पण ज्यावेळेस सावध झाले रामप्रभूचं स्मरण झालं रामप्रभू प्रसन्न झाले आणि बुद्धीला चालना रामप्रभूने हनुमंतरायाच्या दिली. गजेंद्र ग्राहे धरला असता संकटी स्मरणा भगवंता काकुलती तुझे सत्वर था गालोने तत्वता उधरी. या ठिकाणी गाबा काका सांगतात खरंच या संसारामध्ये विषय लोभामध्ये मी 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 हे माझं असा जो अहंकार आहे पण ज्यावेळेस हा गजेंद्र आहे नखराने त्याचा पायाला धरलेला आहे 1000 वर्ष होऊन गेले सर्वांनी सोडलं आणि सोडल्याबरोबर हे ईश असणारा भगवंत असणारा त्याचं स्मरण झालं आणि त्याच वेळेस
गरुडाचा वेग भगवंताला कमी पडला आणि उडी टाकली. धावत विष्णू भगवंत आले आणि येऊन या गजेंद्राचा उद्धार या भगवंतानी केला. हनुमान अखंडो नामधारक नाम पावला रघु टिळखा कपीस बुद्धी स्फुरली चोक सत्वर देक सरसावला. त्यावेळेस गाबा काका सांगतात, कारण हर निशी भगवंताचं स्मरण करणारा हनुमंतरायात अरे श्वास घेताना सोडताना देखील मुखामध्ये जय राम श्रीराम जय जय राम हे चिंतन करणारा तो हनुमंतराय. आणि म्हणून या ठिकाणी असा नामधारक आणि याच्यावर रामप्रभू प्रसन्न झाले. मने एवढे कायसी चिंता मी भ्रांत का झालो अथा सगळं पर्वतची तत्वथा नेहू सर्वता उचलो त्यावेळेस बुद्धीला चालना हनुमंतरायाच्या मिळालेली आणि त्यावेळेस संकल्पही सुटला. मनातला विकल्प नाहीसा झालेला आहे. मनोमय हनुमंतरायांनी विचार केलेला आहे, अरे मी वेड्यासारखा काय या ठिकाणी विचार करीत बसलो. दिव्य औषधी जरी नाही सापडल्या त्या दिव्य औषधी याच पर्वतावर अरे पर्वत मी घेऊन जाईल असा विचार हनुमंतरायांनी केला. सुषेण वैद्यराज तेथे ओळखील औषधींते उठवीर स्वामी त्रांते आर्दक्षण लागता. हनुमंतराय इथं विचार करीत बसण्याची वेळ नाही. मेडिकलच घेऊन जातो. अरे हा पर्वत मी घेऊन गेल्यावर वैद्यक असणारे सुषेण वैद्यराज आणि त्यांना या औषधी ओळखू येतात आणि या पर्वतावरल्या दिव्य औषधी शोधून असणारे सुषेण वैद्यराज घेतील असा विचार हनुमंतरायांनी केला. जरी विलंब करूयेत उदया येईल भास्वत शक्ती वरदाभूत कार्य समजतो नाशेलो. हे हनुमंतरायांनी मनोमय विचार केलेला आहे. अरे विचार करीत बसण्याची वेळ नाही. अवधी असणारा थोडा आहे. आपल्याला दूर जायचंय आणि जर विचार करीत बसलो तर सूर्योदय होईल आणि सूर्योदय झाल्यावर या दिव्य औषधीचा काय उपयोग आहे. पर्वते मांडिले सळ पाहो अवतारिले माझे बळ औषधी लपविल्या सकळ क्या बात आहे. मज केवळ गोवा वया. हनुमंतराय म्हणतात अरे तू माझ्या बरोबर सळ केलास. अरे मला विलंब लागावा आणि म्हणून या तुझ्या पोटातल्या दिव्य औषधी तू या ठिकाणी लपवल्यास. आता बघतो काय करू लागले. हाय मिळला रावणाशी गोवा दरिले मासी उपडोनियाच्या कंदासी औषधी सीन. त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात अरे याने देखील या पर्वताने माझ्या बरोबर विरोध केलेला आहे. रावणाच्या मतामध्ये असणारा हा समरस झालेला आहे. त्याला माझी शक्तीची कल्पना नाही. अरे पर्वताच उचलून घेऊन जातो असा विचार केला. ऐसा करोनी विचार केला राम नामे
ओंकार कापिनले शुराशुर चराचर भयभीत. मनोमय विचार केलेला आहे आणि त्यावेळेस आता पर्वताच उकडून घेऊन जातो. मनाचा निर्धार आहे, संकल्प सुटलेला आहे आणि त्याच वेळेस परमरामचंद्र भगवान की जय. ध्वनी ऐकिला. आकाशाच्या पोकळीमध्ये नाद कोंदून गेलेला आहे. देव अधिक भयभीत झाले. पोचे गुंडाळलेले बुडकांते शिखर एक वळीले हाते आंदोलिता पर्वतांते भूते आकांते कळकळती. शेपटी आपली सर्विसी लांबवलेली आहे. पर्वताला शेपटीचा आडा टाकलेला आहे. शिखर हातामध्ये धरलेलं आहे. लख लख पर्वत असणारा हनुमंतराय हलवू लागले. करोन या राम नाम स्मरण की उपडिता गिरी द्रोण दळानिले सपना तडका. राम नामाचा जयघोष केला आणि बुडा सहित पर्वत हनुमंतरायाने उपटिला. दनानिले पाताळ हरबडिले लोकपाळ वन देवता कळबळ केला कल्लोळ सकळके. जिकडे तिकडे हडबड उडालेली. लोकपाळ होते तेही म्हणले काय झालं. पृथ्वी असणारी डळमळू लागलेली अशी अवस्था या विश्वामध्ये. पळले वनचरती लंगिली गिरी कंदरे ससे मैसे तरस तगरे चौपेरू कळकळती. अशी ही भयभीत अवस्था झालेली या पर्वतावर राहणारे आजूबाजूला राहणारे पृथ्वी डळमळू लागली आणि मग या ठिकाणी ससे मैसे जे प्राणीत मरणाच्या भीतीनं जीव घेऊन पळू लागले. अट्टहासे मदंगाचे आराडे लाग्राझे सिंहनाद सिंहांचे तेने दचके यमलोक. एवढा असणारा हालचाल झालेला आहे. जिकडे तिकडे हलकालो पशु पक्षी असणारे किंकाया मारू लागले. यमपुरीतले यम असणारे त्याचे असणारे किंकर ते देखील भयभीत झाले. दुम्रवली बुद्ध कातळी सकळी त्याळी दाती त्रणे धरली शरणाली कपिसी. त्यावेळेस भूतावर देखील भयभीत झाले. आता आपलं काही खरं नाही म्हणून किलकिल किलकिल करू लागले. हनुमंताला शरण असणारे आले. शालंगीला पक्षी कुळी सरपरिगाल पाथाळी दिग्जाती बैसली टाळी. आठ दिसेना त्यांची काळाची देखील दातखिळी बसली अशी अवस्था झाली. जणे विस्तार पंच येऊजने उंची थोरा आईचा पर्वत सविस्तरा कपींद्र सत्वर उपडिला. असा हा पर्वत 20 बाय 40 कोस उंचीचा हनुमंतरायाने अलगद उपटीला आणि काय केलं. आकळोने पाहे पर्वत उपडिला तोही वायू गगना उतरला लवलाई श्रम नाही अनुमात्रा. एवढा हा 20 बाय 40 कोसाचा पर्वत हनुमंतरायाने उचललेला आहे. हातामध्ये घेतला. तीवर देखील श्रम नाही थकवा नाही असा पर्वत. छत्रा कजेली बाळका गजसुंड दंड कमाल टेका पैसा चालला कपी नायक गिर्यावलो की कौफ्रोडी. हनुमंतराय कसे दिसू लागले. एखाद्या लहान लेकरानं छत्री हातामध्ये धरावी त्याला श्रम होत नाहीत. अरे
त्या सोंडामध्ये एखादा कमळाचं फुल असावं तसं पर्वत घेऊन हनुमंतराय निघाले. अंधार पडे गडगवरी प्रकाश सागत हे मच्छराती सुद्धा कोंदले न बहु झेडे. पर्वताची आणि म्हणून या दिव्य औषधीनं ही आकाशाची पोकळी असणारी प्रकाशमय झालेली लख लख चमकू लागली. खाली अंधार आहे असे हनुमंतराय निघाले. अंधार प्रकाश माताना दिसले दूरच जाता विद्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला. असे हनुमंतराय पर्वत घेऊन निघाले आणि भारताच्या नंदीग्रामाच्या परिसरामध्ये आले. ते स्मित झाला मनी निवड गटली असतात रजनी काय जात आहे गगनी. भारताने पाहिलं मी लक्ष अरे दिवस आणि मग आता अंधकार कशाला पडलाय. मग वरी असणार काल सहज वर्तनी वरी पाहिलं. बैसला विमानी सवे अप्सरा घेऊन क्रीडा करिता एक गगनी लाजमनी आशेना. भरत राजाचा अनुमान आहे कारण विमानामध्ये हा इंद्र बसलेला असेल आणि खरोखरच या ठिकाणी देवाचा राजा आहे. वय आणि याच्यामुळे या मदानं तो उन्मत्त आहे आणि अप्सरा घेऊन इंद्र जात असावा असा अनुमान काढला. अंग त्राणे वात सुटला तेने औषधी नाद उठला दोन्ही तो ऐकिला भरताने. भरत अनुमान काढू लागलेला आहे. हनुमंतरायाचा वेग आहे आणि या वेगाचं वार भरताला वाटू लागलेलं आहे. जणू काही या ठिकाणी सप्तसुराचा हा नाद आहे आणि हा इंद्रदेव असावा. मने केवढा हा उदत वादिला अद्भुत अप्सरा सन्मानात हे सैरा विचार ताकाशी. विचार करू लागलेला काय इंद्रदेव उन्मत्त आहे. अरे या साधू संतांच्या आश्रमावरून अप्सरा घेऊन दिवसा ढवळ्या अरे या ठिकाणी वाद्य नृत्य करीत जात आहे असा विचार केला. सोयी घेऊन वारडगना विमान हिंदवी गगना उल्लंघोनी साधू सज्जना करे आटन उन्माथा. परत विचार करू लागलेला आहे कारण हा उन्मत्त झालेला आहे. कारण पदाचा अहंकार आहे, धनाचा अहंकार आहे. कुठून जावं याचंही भान या इंद्रदेवाला राहिलेलं नाही. आणि मग या अशा दुष्टाची छाया आमच्यावर पडणं म्हणून भरताला राग आलेला आहे. जो स्त्री सर्वे निरत झाला मध्यप्राशानी माथला जो धन लोभे रे बोलला त्याचा गेला विवेका. गावाकाका सांगतात कारण या अवस्था बदलण्याचं कारण आहे जो विषयासक्त होतो त्याच्या ठिकाणी बुद्धिमत्ता शिल्लक राहत नाही आणि या बुद्धिमत्तेमुळं आपण काय करायलो याच देखील त्याला ज्ञान राहत नाही. याच्याबद्दल पुढे काय सांगू लागले. शागमनी जे रात ते सर्व स्वार्थी उन्मथा नठवे स्वार्थ परमार्थो स्वच्छा विचरत खर जैसा. या ठिकाणी जे विषय त्याच्या ठिकाणी विचार करण्याची बुद्धीच शिल्लक राहिलेली नसते आणि या ठिकाणी कामासक्त झाल्यामुळं त्याला लोकांची भीती राहत नाही.
त्याला उपमा या ठिकाणी गाढवाची दिलेली अशी अवस्था सांगू लागले. करणे मर्यादा दिवसा देखता जनपदा वेशाद्वारी विचारे सदा नजर कवा मागरा. टाक पेलतो त्यावेळेस म्हणू लागले कारण खराची अवस्था, कारण तो मतिमंद आहे आणि त्याला दिवस रात्र आपण जनात आहेत का एकांतात आहेत का वनात आहेत याचंही भान शिल्लक राहिलेलं नसतंय. आणि तशीच अवस्था या इंद्राची झाली असा अनुमान भरत राजा काढू लागलेले आहेत. लोटा हनिता उरावरी प्रीतीदारीच मुख खरी पदाभिघात मुखावरी आवडे करी जलित. कारण या ठिकाणी अवस्था सांगू लागलेल्या आहेत. अशा या मुलाला अशा या विषय सक्ताला जरी तोंडावर बोललो तरी त्याला अपमान वाटत नाही. फक्त आमच्या कुंडलिक महाराजाला असं म्हणा किती वर जावं किती वर जावं तेही कळत नाही. तशी अवस्था सा पुरुष कामाच्या हरी चुकीत मानती निरंतरी पाऊल जाऊन दी दुरी हृदयावरी जलिता. विषय सत्ता असणार आहे त्याचं लक्ष इकडे तिकडं नाही. अरे अंतःकरणातलं हे चित्त भगवंताचं चिंतन करायचं सोडून या विषयामध्ये अशा या पामराची अवस्था सांगू लागले. जने जन्मांतरीची कळली भाग्याचे पादक कमळ हृदयी लागे दैवे दंडिले भाग्ये व्रता वैरागे कष्टती. त्यावेळेस या ठिकाणी अशा या विषय सक्ताची अवस्था सांगू लागले. आणि जो तो म्हणू लागतोय जेवढा अपमानाचा राजा किती बोला त्याला या ठिकाणी शब्दही लागत नाहीत. आणि तो इतराबद्दल विचार करतो. अरे ज्याच्याकडे हे धन द्रव्य संपत्ती मान पान आणि एवढा असून शक्तीला जातोय काय म्हणावं त्याला. रे कामाची आईची रीती ऐक मत प्याची स्थिती. दुसरा विषय वेचून पदराची संपत्ती स्वय होती जगनिंद. कारण रामायण याच्यासाठी रामायणाची कथा जन्माची व्यथा हे निवारण करणारी रामकथा आहे. कारण विषय लंपट. दुसरा विषय सांगितलेला आहे मद्यपी. बघा हे धन कमवायचे आणि धन कमवून पदरच या मद्यामध्ये असणारा खर्च करायचं आणि लोकांमध्ये अपवाद त्यांची निंदा हे झेलायचं. अरे धन कमविल्यावर काय करावं तसे सांगू लागले. द्रव्य ऐक भोग जोडस काम कर्मे स्वर्गात तुडे निष्कामे तरी डोळ्या पुढे तेष्टे रोकडे मोक्ष सुख. आलं बघा रस्त्यावर आलं बघा रस्त्यावर गावा काका म्हणू लागले. कारण या ठिकाणी हे धन वैभव भगवंतानी कशासाठी दिलेलं आहे. शक्तीमध्ये दान करावं, सत्यामध्ये दान करावं, अन्नदान करावं, परोपकार करावा. आणि याच धनानं अन्नदान केल्यावर खरंच त्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती होती नव्हे.
सावीचे पद प्राप्त करता येते, पण हे अज्ञानी मूढ असणारे हा पैसा दारू मध्ये घालवतात सांगू लागले. वेचून आईचे धन करिता ती मध्यपान ते निजात्मगाती संपूर्ण नरक सेवना कल्प धन याच्यासाठी परोपकार करणं, संकटकाली कुणाला अडचण पडली त्याला मदत करणं, दान धर्म करणं, तीर्थयात्रा करणं, वाऱ्या करणं हे पुण्याचं कर्म आहे. आणि हे कर्म केल्यावर याला वैकुंठ भवन प्राप्त करता येते, सावीचे पद मुक्ती मिळविता येते, जन्म मरणाच्या फेऱ्यातून याला मुक्त होता येते. पण हे न करता ये बेवडे अरे दारू मध्ये घालतात. स्वप्नी न देखती सुख जन्मधार बेदेक भोगिती नरका निवार. अंतकाळी वैकुंठ नाही, स्वर्ग नाही, सत्यलोक नाही, तर यमपुरीचा पाहुणा व्हावं लागतंय. आणि मग यमाचे किंकर मारिती, जोडीती, तोडीती, आणि मग 84 येवण्या आणि या फेऱ्यामध्ये पडावं लागतंय सांगू लागले. मरणांत झटकेत रुकन मिळे सर्वथा वा वा. तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. पैसा 4 पुरुषार्थामध्ये अर्थ हा एक पुरुषार्थ आहे. पैसा मिळवावा, सन्मार्गाला सतमार्गाला त्याचा उपयोग करावा. पण या ठिकाणी वाम मार्गाने पैसा मिळवून वाम मार्गाला गेल्यावर त्याची गती तशीच आहे. काही लोक या ठिकाणी धनलोभी असणारे सांगू लागलेले, दिवस रात्र पैसा कमवण्यासाठी तळमळ तळमळ करतात, आळसही करीत नाहीत. अशाबद्दल काय सांगू लागले. आईसे आयसा कष्ट मिळे ते वाढवी उभाय बळे निज शरीर कष्टविले जेने फळे निज मोक्ष. हो हो. काही जण असणारे आळस करीत नाहीत. अरे या ठिकाणी खरंच आपल्याला ही काया पंचमहाभूताचा हा गोळा, पाचा 25 तत्वाचा हा गोळा आहे. भगवंतानी कशासाठी दिलेला आहे. कारण या ठिकाणी सत्कर्म करावं, परोपकार करावा आणि भक्ती मार्गाचा अवलंब करावा. पण हे न करता पैसे कमावण्यामध्ये वेळ घालवतात आणि तिथं आळसही करीत नाहीत सांगू लागले. भोगी जय भोग जन भोगी जय सर्व भोग जन साधे महायोग जीव शिवाय भाग जेतला आहे. कारण या ठिकाणी जीव असणारा हा अबद्ध आहे, शिव असणारा सावध आहे. आणि याच कर्मानं तीर्थयात्रा, दान धर्म, परोपकार, संकटकाली मदत करणं आणि याच्यामुळे परलोकाची प्राप्ती त्याला सहज घडते. पण इकडं हे धन हा पैसा खर्च न करता वाईट मार्गाने जो वापरतो त्याला अधपतनाला जावं लागतंय सांगू लागले. एवढे प्राप्तीची दात ते कष्ट ती धनार्थ
इतरांशी कोण पुशे ते दुःखी समजते संगतीची. कारण या ठिकाणी संगतीचा फायदा सांगू लागलेला आहे. संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंथे. त्यावेळेस सांगू लागले अशाची संगत केल्यावर भलं नाही झालं, चांगलं नाही झालं, नका राहू द्या, पण वाटूला तरी निदान होत नाही. पण हे अधोगतीला जाण्यासाठी वाईटाची संगत करतात, वाम मार्गाचा स्वीकार करतात आणि स्वर्ग मुक्त हे फळ प्राप्त करण्यास सोडून यमपुरीला जातात.